या कथेची सुरुवात देशाची राजधानी दिल्लीमधून पालनहार इलाक्यामधून होते. एअरफोर्सचे जे काउंटर ऑफिसर आहे रघुवीर सिंह आपल्या बायकोसोबत मुलासोबत सुखाने राहत होते. पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांचा आनंद एकदम गायब होणार आहे. त्यांच्यासोबत खूप भयानक गोष्ट होणार आहे याची त्यांना थोडीशीही कल्पना नसते. एक दिवस संध्याकाळी रघुवीर सिंह संध्याकाळी 7 वाजता आपला ऑफिसमधलं काम आवरून घराकडे निघाले होते. त्यानंतर ते घरी पोहोचतात. घरी जेव्हा दरवाजापाशी पोहोचतात तेव्हा त्यांना दिसतं की त्यांच्या घराचा दरवाजा उघडा आहे. त्यानंतर ते आतमध्ये जातात आणि गेल्यानंतर ते बघतात तर की घरामध्ये सगळीकडं पसारा पडलेला होता. त्यांना एक खूप भीती वाटत होती. त्यानंतर ते आपल्या रूममध्ये जातात. रूममध्ये गेल्यानंतर ते बघतात तर काय समोर त्यांची बायको रक्ताने पूर्ण भरलेली असते आणि तिचा मृत्यू झालेला असतो. ते बघून ते खूप घाबरतात. त्यानंतर ते आपल्या मुलाला आवाज देतात आणि मुलाच्या रूममध्ये पळ घेतात. जेव्हा ते मुलाच्या रूममध्ये जातात मुलगा पण त्याच अवस्थेमध्ये, त्यांना काहीच समजत नाही काय करावं. ते खूप घाबरतात. त्यानंतर ते मोठ्याने ओरडतात. आजूबाजूचे जे लोक जमा होतात त्यातला एक जो व्यक्ती असतो तो पोलिसांना कॉल करून सगळं काही सांगतो. त्यानंतर पोलीस पण येतात. पोलीस त्या ठिकाणी छानबीन जेव्हा करायला लागतात त्यानंतर त्यांचे नातेवाईक येतात आणि रघुवीर आणि ते सर्व त्यांचा अंतिम संस्कार करतात. त्यानंतर पोलीस पुढच्या चौकशीला सुरुवात करतात. पोलीस जेव्हा तिथे बघतात की जेव्हा CCTV कॅमेरे आहेत, पण जेव्हा ते बघतात तर कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग गायब होती. त्यानंतर पोलिसांना हेच थोडंसं खटकतं. पोलिसांना समजतं या घरामध्ये जो कोणी व्यक्ती आला होता त्याला माहिती आहे की या घरामध्ये कॅमेरे आहे, त्यामुळे त्याने घरातली रेकॉर्डिंग गायब केली आहे. त्यानंतर पोलीस रघुवीर यांची कोणासमोर दुश्मनी आहे का हे चेक करतात. तर त्या ठिकाणी पोलिसांना त्याबद्दल काहीही सापडत नाही, कारण रघुवीर यांची कोणाबरोबरही दुश्मनी नव्हती. ते जेव्हा रघुवीर यांच्या मुलाची चौकशी करतात तेव्हा त्यांना समजतं की मुलगा 2020 पासून त्यांची नोकरी कोरोनापासून गेलेली आहे आणि तो आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. पण रघुवीरच्या मुलाचं पण कोणासोबतही दुश्मनी नव्हती. आता पोलिसांसमोर खूप मोठी अडचण झाली होती, कारण या घरामध्ये कोणासोबतही दुश्मनी नव्हती. त्यामुळं पोलिसांना गुन्हेगार कसा शोधणार हा पोलिसांना प्रश्न पडला होता. मुलं जेव्हा चौकशीला पुढे सुरुवात करतात तेव्हा त्यांना एका दुसऱ्या CCTV फुटेजमधून एक फोटो मिळतो. तो फोटो ते बघतात तर एक व्यक्ती त्या घरामधून निघून एका रिक्षामध्ये बसून गेलेला असतो कुठेतरी. त्यानंतर पोलीस रिक्षावाल्यांची चौकशी करतात. मग त्यातला एक जण सांगतो की मी इथून एका जणाला रेल्वे स्टेशनवर सोडलं होतं आणि तो खूप विचित्र होता. त्याच्या हातावर रक्त होतं आणि तो खूप घाबरलेला होता. त्यानंतर पोलीस सांगतात की काही पत्ता वगैरे नाव वगैरे काही आहे का. त्यानंतर तो रिक्षावाला सांगतो की नाही, त्या दिवशी नेमकं त्याच्याकडे 10 रुपये आणि 20 रुपये होते. म्हणजे मला 30 रुपये घ्यायचे होते, पण त्याच्याकडे 10 रुपयाची नोट फाटकी होती. मी ती नोट घेत नव्हतो, त्यामुळे तो बोलला 10 रुपये मी पेटीएम करतो. त्यानंतर त्या व्यक्तीनं 10 रुपये मला पेटीएम केले. त्यानंतर पोलीस त्याचा नंबर घेतात आणि त्या नंबरच्या ट्रेसवरून खरा आरोपी कोण आहे हे पोलिसांना समजतं. खरा आरोपी रघुवीरच्या मेहुणीचा मुलगा होता, अभिषेक. रघुवीरच्या बायकोकडून 85,000 रुपये घेतले होते आणि जेव्हा अभिषेक त्यांच्या घरी येतो तेव्हा रघुवीरची बायको त्याला टोचून बोलत होती. तेच त्याच्याकडे पैसे नव्हते, तरी पण त्याला ती गोष्ट काही आवडत नाही. त्यानंतर तो ठरवतो की त्यांना मारायचं आणि त्याच पद्धतीनं तो रागामध्ये त्या दोघांनाही मारतो, रघुवीरच्या बायकोला आणि मुलाला, आणि तिथून CCTV रेकॉर्डिंग घेतो आणि तिथून रिक्षात बसून निघून जातो. तर हा गुन्हेगार 10 रुपयामुळे सापडला. तर प्रेक्षक मित्र हो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता रघुवीर जेलमध्ये आहे आणि पुढील कारवाईला सुरू आहे, त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या.